नमस्कार. भारताची AI महत्वाकांक्षा याबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. पण याच्या मागे एक छुपी किंमत आहे, जी कदाचित आपल्याला मोजावी लागत आहे. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. चला थेट आकड्यांवरच येऊया. आकडा आहे $200 अब्ज. हो, अगदी बरोबर ऐकलत. एवढी प्रचंड गुंतवणूक सध्या भारताच्या डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ओतली जात आहे. याला खरं तर एक प्रकारची डिजिटल गोल्ड रश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या शर्यतीत कोण आहे? अहो, सगळे मोठे खेळाडू अदानी, रिलायन्स, टाटा सगळेच मैदानात उतरले आहेत. आणि अंदाज काय आहे माहितीये? 2030 पर्यंत आपली डेटा सेंटरची क्षमता जी आज साधारण 1 ते 2 गिगावॅट आहे, ती थेट 15 गिगावॅटवर झेप घेणार आहे. विचार करा, केवढी मोठी उडी आहे ही. पण इथेच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ही जी AI क्रांती आपण घडवतोय ती आपल्या हरित क्रांतीचा बळी तर घेत नाहीये ना? म्हणजे एका क्रांतीसाठी आपण दुसऱ्या क्रांतीला पणाला लावतोय का? या डिजिटल स्वप्नासाठी आपण नक्की कोणती किंमत मोजतोय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मुद्दा आहे दोन क्रांत्यांमधल्या संघर्षाचा. एका बाजूला आहे डिजिटल क्रांती आणि दुसऱ्या बाजूला आपली जैविक म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती. हा संघर्ष आहे पाणी, जमीन आणि विजेवरून. आपण या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपलं नैसर्गिक सार्वभौमत्वच गहाण तर ठेवत नाहीये ना? हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, साधारण 1960-70च्या दशकात हरित क्रांती झाली. कशासाठी? अन्न सुरक्षेसाठी. त्यासाठी काय वापरलं? पाणी, सुपीक जमीन, सिंचन. आता बघा, 2020च्या दशकात AI क्रांती येतेय. कशासाठी? डिजिटल सार्वभौमत्वासाठी. आणि तिला काय लागते? प्रचंड डेटा, हाय पॉवर सर्व्हर्स आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी. पुन्हा तेच पाणी आणि वीज. म्हणजे गंमत बघा, ज्या संसाधनांनी आपल्याला खायला दिलं तीच संसाधनं आता डेटा खायला लागत आहेत. ओके, तर मग बघूया या सिलिकॉन सर्चची, या डिजिटल उडीची 3 छुपी किंमत नेमकी आहे तरी काय. सगळ्यात पहिली आणि सर्वात मोठी किंमत आहे पाण्याची. आकडा ऐकून धक्का बसेल. 2030 पर्यंत आपल्या देशातल्या डेटा सेंटर्सना वर्षाला तब्बल 358 अब्ज लिटर पाणी लागणार आहे. हे किती आहे? अहो, 2025च्या अंदाजापेक्षा थेट दुप्पट. आणि हे पाणी कुठून येतंय? जमिनीतून. याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय आपल्या शेतकऱ्यांना. ग्रेटर नोएडामधले शेतकरी काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात, आमची आणि डेटा सेंटर्सची जमिनीखालून पाणी उपसण्याची एक शर्यतच लागली आहे. आणि साहजिकच या शर्यतीत शेतकरी मागे पडतोय. आणि याचे परिणाम कसे आहेत? तर एकामागे एक. सगळ्यात आधी भूजल पातळी, जी कधी 30 मीटरवर होती, ती आता थेट 180 मीटरच्या खाली गेली आहे. शेतकऱ्याला मग काय करावं लागतं? अजून खोल बोरवेल खणण्यासाठी 2-2 लाखांचं कर्ज काढावं लागतंय. बरं, एवढ्यावरच थांबत नाही. या कूलिंग टॉवर्समधून जे पाणी बाहेर पडतं त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होतीये. आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये तर या टॉवर्समुळे आजूबाजूचं तापमान 3 डिग्री सेल्सिअसनं वाढतंय. विचार करा. आता येऊया दुसऱ्या किमतीकडे, वीज. यासाठी एक भारी शब्द वापरला गेला आहे, ग्रिड कॅनिबलिझम. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे डेटा सेंटर्स भुकेल्या राक्षसासारखे आहेत. ते ग्रिडमधली इतकी वीज खाऊन टाकतात की शेती आणि घरांसारख्या जुन्या महत्त्वाच्या क्षेत्रांना ती कमी पडायला लागते. कारण त्यांना कशी वीज लागते? 5 नाईन्स रिलायबिलिटी. म्हणजे 1 सेकंडही वीज जाता कामा नये. आकडे बघितले की हे जास्त स्पष्ट होईल. 2025 मध्ये ही मागणी होती साधारण 13 टेरावॉट अवर्स. पण 2030 पर्यंत हा आकडा कुठे जाईल? तब्बल 40 ते 60 टेरावॉट अवर्स. हे म्हणजे देशाच्या एकूण वीज वापरापैकी 2 ते 6% वीज फक्त डेटा सेंटर्स वापरणार आहेत. किती मोठा वाटा आहे हा. आणि याचे परिणाम काय होणार? अहो, एकातून दुसरं निघतंय. आपल्या वीज कंपन्या त्या तर आधीच 7.26 लाख कोटींच्या कर्जात बुडालेल्या आहेत. आपली 75% वीज अजूनही कोळशातून येते. म्हणजे मागणी वाढली की प्रदूषण वाढणार. बरं, बॅकअपसाठी डिझेल जनरेटर्स लागतातच. त्याने हवा अजून खराब होणार. आणि या सगळ्याचा शेवटचा भार कोणावर येणार? आपल्यावर. आपलं लाईट बिल दर महिन्याला 100 ते 300 रुपयांनी वाढू शकतं. आणि तिसरी आणि तितकीच महत्त्वाची छुपी किंमत आहे स्थिरतेचा सापळा. हा एक सापळाच आहे. म्हणजे काय? की एवढी मोठी गुंतवणूक होते, मोठमोठे प्रकल्प येतात, पण त्यातून स्थानिक लोकांना चांगल्या, टिकणाऱ्या नोकऱ्या मिळतच नाहीत. आपल्याला काय वाटतं की अरे वा, हायटेक कंपन्या आल्या म्हणजे हायटेक नोकऱ्या मिळणार. पण खरं चित्र काय माहितीये? या मोठमोठ्याल्या घोस्ट फॅसिलिटीजमध्ये, म्हणजे जिथे सगळं ऑटोमॅटिक चालतं, तिथे कायमस्वरूपी काम करणारे फक्त 50 ते 150 लोक असतात. आणि त्यातल्या त्यातही बहुतेक जण सिक्युरिटी किंवा मेंटेनन्समध्ये.
याला आपण विकास म्हणायचा का? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चित्र अगदी स्पष्ट आहे. पाणी, वीज, नोकऱ्या, जमीन या सगळ्याची किंमत कोण मोजतंय? शेतकरी, सामान्य नागरिक. आणि फायदा कोणाला होतोय? अदानी, योट्टा, गुगल, रिलायन्स म्हणजे मोठी कॉर्पोरेशन्स आणि डेव्हलपर्स. हा व्यवहार सरळ दिसत नाही का? तर मग आता प्रश्न हा आहे की यावर काही तोडगा आहे का? या दोन्ही क्रांती म्हणजे AI आणि हरित क्रांती एकत्र नांदू शकतात का? चला काही संभाव्य उपायांवर नजर टाकूया. या अभ्यासात 3 ठोस उपाय सुचवलेले आहेत. पहिला उपाय झिरो लिक्विड डिस्चार्ज, म्हणजे जेवढं पाणी वापरलं तेवढं 100% रिसायकल करायचं आणि त्याच्या 120% पाणी भूगर्भात परत सोडायचं. दुसरा उपाय डेटा सेंटर्सनी पूर्णपणे ऑफ ग्रिड, म्हणजे स्वतःची रिन्युएबल एनर्जी तयार करायची. त्यांनी पब्लिक ग्रिडवर अवलंबून राहायचं नाही. आणि तिसरा उपाय 1% डिजिटल सेस लावायचा. या पैशातून मग स्थानिकांना ट्रेनिंग द्यायचं आणि शेतकऱ्यांच्या पाणी योजनांसाठी निधी तयार करायचा. तर शेवटी आपण एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. भारताच्या भविष्यासाठी ही एक निवड आहे, एक मोठी तडजोड आहे. आणि हाच तो शेवटचा प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करायचा आहे. आपण याला एका उज्ज्वल तांत्रिक भविष्यासाठी आवश्यक असलेली तडजोड मानायचं, की मग समान आणि पर्यावरणपूरक विकासाच्या मार्गावरची एक धोक्याची घंटा समजून सावध व्हायचं? निर्णय आपला आहे.